घातांक आज तारीख किती आहे रे? 17 चला ए रेस टू एम गुणिले ए रेस टू एन दिलंय का तुम्हाला इथं काय समान दिसतंय सांगा मला. ए हा ए पहिलं घातांक कुणाला म्हणायचं हे बघा. ह्याच्या डोक्यावर एम दिलंय का ह्याच्या डोक्यावर किती एन आहे का म्हणजे ए चा घातांक एम झाला ए चा घातांक एन म्हणायचं. मग आता इथं काय सेम आहे तुम्हाला ए समान आहे की नाही आणि इथं काय दिलंय ए चा घातांक एम गुणिले ए चा घातांक एन आहे की नाही. मग ह्याचं उत्तर काय घ्यायचं जर इथं पाया समान असेल हा खालचा जो आहे की नाही त्याला पाया म्हणायचा आणि मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर काय करायचं पाया समान असेल तर घातांकांची बेरीज म्हणजे दोघांपैकी एकच घ्यायचा. पाया समानच आहे ना मग दोन वेळा ए लिहायची काही गरज आहे का नाही. मग काय करायचं ए च्या डोक्यावर एम प्लस एन करायचं. आता इथं नियम काय लागू ठेवायचा जर पाया समान असेल तर काय होणार घातांकांची बेरीज करायची. आता इथं बघा इथं काय दिलंय तुम्हाला भागाकार आहे. मग काय करायचं यांचं बघा जर पाया समान असेल आणि मध्ये जर भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. गुणाकार असेल तर काय करायचं बेरीज आणि हे असेल तर भागाकार असेल तर काय करायचं वजाबाकी. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार सांगा ए चा घातांक m मायनस n. आलं का लक्षात. आता तिसरं बघा ए चा घातांक 0 म्हणजे उत्तर किती येतं तर फिक्स त्याचं 1 करायचं. कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 आला तर त्याचं उत्तर किती लिहायचं 1 लिहायचं. आता इथं ए रेस टू एम आहे का त्यालाच आपण नाही कसं लिहू शकतो बघा 1 छेद ए चा घातांक वजा m. आलं का म्हणजे त्याच्या व्यस्त प्रमाणात व्यस्तांकामध्ये लिहायचं. ए चा घातांक m होता त्याला 1 अपॉन केलं किती आलं तर 1 छेद ए चा घातांक वजा m. आता इथं ए चा घातांक वजा m हा नाही मग 1 भागिले काय करायचं ए चा m करायचं. आलं का लक्षात. इथं जसं होता ए चा m तेव्हा त्याला खाली आणलं तर काय झालं ए चा घातांक वजा m. तर आता ए चा वजा m दिला तर उलट करून काय येणार 1 छेद ए चा घातांक m. आलं का लक्षात काय. आता मला उदाहरण सांगा जर समजा मी इथं असं दिलं 8 चा वर्ग आहे गुणिले 8 चा घातांक 3 आहे तर किती येणार सांगा. 8 चा घातांक हा 2 वजा 3 का 2 अधिक 3 हा अधिक 3. मग नियम काय पाठ करायचा 8 च्या डोक्यावर किती येणार 8 चा घातांक 5. 5 आले का लक्षात. मग 8 चा 5वा उत्तर काढलं तरी चालतंय तसंच ठेवलं तरी चालेल. ऑप्शन जसं तुम्हाला पर्यायामध्ये असेल ना त्याच्याप्रमाणे बघून घ्यायचं. कळालं का. मग इथं नियम तुमचा काय लागू होणार जर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होणार. कधी जर मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर. आता दुसरं सांगा मला जर मी समजा आता हेच एक्झाम्पल बघूया जर समजा 8 चा घातांक 4 आहे आणि भागिले समजा 8 चा घातांक 3 आहे किती येणार ह्याचं 8 चा घातांक 4 वजा 3 हा म्हणजे झालं किती 8 चा घातांक 1 1 आला का. मग 8 चा घातांक 1 म्हणजे उत्तर किती 8च येणार. आले का लक्षात. कळाले का. दोन्ही गुणाकार असेल तर आणि हे कसं करायचं ह्याचं सांगा बरं. आता ए चा घातांक 0 बरोबर 1 आहे की नाही. समजा ए म्हणजे जर मी 100 लिहिलं 100 चा घातांक 0 तर उत्तर किती येणार 1च. छान. जर समजा मी इथं 1000 घेतलं किंवा 5000 घेतलं आणि त्याचा घातांक 0 केला उत्तर किती येणार 1च. हा 1च येणार. आलं लक्षात. म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 आला तर त्याचं उत्तर किती असतं 1च असतं. जमेल का आता काय सांगितलं ते. मग आता हे का आपल्याला प्रश्नानुसार सोडवले तरी परत चालतील. कळालंय का कशा पद्धतीने घ्यायचं जमेल का आता नक्की समजलंय. समजा हे बघा आता मी जर असं घेतलं की 7 चा घातांक 3 आहे तर ह्याचं उत्तर कसं येणार 1 छेद घेताना 7 चा घातांक वजा 3. कळालं का. आता ह्याचं समजा मी 7 चा घातांक वजा 3 लिहिलं तर कसं येणार 1 छेद 7 चा घातांक 3. आले का लक्षात. हो कळाले का नक्की. चला घ्या आता नोटावर करून उदाहरण मग ह्याच्याशी संबंधित येणारे आपण बाकीचे एक्झाम्पल बघूया. हो हो उदाहरणासहित लिहायचं बाळांनो. मग कळणार कसं तुम्हाला ती कन्सेप्ट काय होतीये आणि तिथं स्पष्ट हे झालं का नाही बाळांनो. पहिला नियम झाला का त्याच्या खाली लिहा. ते झाल्यावर मला सांगा तिथे एक सेंटेन्स मध्ये वाक्य लिहून देते. आपण मगाशी म्हणलं म्हणाय जर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होणार असं म्हणाले की नाही तर ते फक्त लिहायचं तिथं. जर पाया समान असेल जर पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया असेल गुणाकाराची क्रिया असेल तर
गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होते. घातांकांची बेरीज होते. असं नियम ठेवण्यापेक्षा आपण असं तोंडी हे सॉल्व करून बघितलं तर लक्षात येते की नाही सांगा. इथं स्पष्ट कळते की नाही. पाया समान आहे आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे काय होणार, घातांकांची बेरीज होणार. आले का लक्षात कसं. आणि सेम परत भागाकाराला काय घेणार सांगा. जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी होणार. छान घ्या. आता पाया कुणाला घातांक कुणाला कळालं ना. हा एचा घातांक यम आहे बरोबर का. म्हणजे ए हा काय झाला पाया आणि यम हा काय झाला, काय झाला हा. आता इकडं 7च्या डोक्यावर 3 आहे त्याला कसं म्हणणार. 7 हा काय झाला पाया आणि 3 हा हा. हो लिहा की लिहा लिहा. आता आपल्याला कळालं तर लिहा. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येते असेल. ह्या कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येते. उत्तर 1 येते. मग उदाहरणार्थ लिहा. 5000चा घातांक 0 असला तर उत्तर 1च. एचा घातांक 0 आला तरी उत्तर 1च. नको काय गरज नाही त्याची. ते काय तर तुम्हाला उदाहरणामार्फत लक्षात येतेच ना म्हणून राहू देत. काय दिले 2चा चौथा गुणिले 2चा घन आणि परत 2चा वर्ग आहे गुणिले परत 2चा पाचवा आहे. मग इथं लागू होतंय का बघा बरं. पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करू शकतोय का. बोला कसं होणार मग. 2चा घातांक 4 अधिक 3. मग आता काय काय मुलं काय करणार 2चा चौथा करून बघणार बरोबर आहे का. मग काय करत बसायची गरज आहे का. अजिबात नाही. काही लागतच नाही तर कशाला करा. परत 2चा घन म्हणजे 8 करणार. परत 2चा पाचवा अजिबात करायची काही गरज नाही. 2चा सातवा लागा भागिले. ही तर किती पाया समान आहे का बघा. आहे का 2 2 पाया समान आहे. मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे जर पाया समान आहे 2 अधिक 5 म्हणजे वर किती झाला सांगा. 2चा घातांक 7 आणि 7 उत्तर किती आलं 1 झालं. मग आता खरंच ह्याचं काढत बसायची गरज आहे का सांगा. उगाच 2चा चौथा लिहिणार परत पुन्हा 2चा पाचवा लिहायचा 16 32 64 परत ते कॅन्सल करा. काय सुद्धा गरज पडली का नाही. पण पेपरच्या वेळेस हे लक्षात आलं पाहिजे की यांचा पाया समान आहे. पाया समान आहे म्हणून घातांकांची बेरीज होणार. नसतं तर करता आलं असतं का नाही. आता बोला ह्याचं काय बघा. पाया समान आहे का इथं नाही. मग आता ह्याचं तसं करता येईल का तर आपल्याला नाही येणार.
मग काय करूया ह्याचं बघा 81चा वर्ग आहे 81 गुणिले 81 घेऊया. इथं पण त्याचा वर्ग करायचा नाही कारण कॅन्सल होणार आहे पुढे आपल्याला. गुणिले इथं 27 गुणिले 27 हा 9 गुणिले 9 गुणिले 9 आणि गुणिले 3चा पाचवा म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आलं का बघा. आता चला कॅन्सल करूया का ठेव का डायरेक्ट कॅन्सल करायचे. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजे ह्या 3 ला हा 27 घालू का. हा आता परत ह्या एवढ्याला हा 27 घालूया का. आता परत कोण राहिला अजून नवीन 81 ला ह्या एवढ्याला हा डायरेक्ट घालूया का. कारण खेळत बसायचं नाही आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय जेवढं पटपट पटपट ह्याच्यापेक्षा सुद्धा बाळांना तुम्हाला फास्ट सोडवायला यायला पाहिजे. पण आता घातांकातलं मधलं आता पहिलं दुसरंच आहे म्हणून एवढं शिस्तीत. नाहीतर परत 9च्या 3 आपल्याला लगेच कळायला पाहिजे घेतलं कोण कोणाला कॅन्सल होणार आहे ते. मग राहिलं काय बघा बरं आता वर 81 आणि खाली 3. हा वर 81 आणि खाली 3 म्हणजेच किती येणार सांगा 81 आणि पाडेकून पाठ करायचं 27 त्रिक 81 बरोबर का. मग ते करायला पाहिजे की नाही सांगा. 3 1 3 असं खेळत नाही बसायचं पटकन ऑप्शन मधला आला पाहिजे. 81/3 म्हणजेच किती आलं 27 81 म्हणजे उत्तर किती आलं 27. आलं का लक्षात. इथं पाया समान होता म्हणून आपण असं सोडवू शकतो. इथं पाया समान होता का नव्हता. मग विनाकारण 81चा वर्ग 27चा वर्ग असं करत बसायचं का नाही. पाठ असले तरी सुद्धा लिहायची गरज नाही. समजले का बाळा. हा 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 आपल्याला विचारले ते पुढे अजून निघा अजून आन्सर आहेच की 27 आलं. पण ऍक्च्युली प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला 3चा हे एवढ्या उत्तराबरोबर हे 27 आलंय का नाही. म्हणजेच काय तर 27 हे एवढ्याच सोडवून 27 आलं. 27 बरोबर 3/x. मग काय विचार करायचा हा बरोबर कारण 3चा कितवा करायला पाहिजे म्हणजे 27 येईल. 3चा तिसरा ओके म्हणजेच काय करूया 27 बरोबर 3चा तिसरा करूया. म्हणजेच ह्याचा अर्थ 3x च्या ठिकाणी काय येणार तर 3 येणार. आलं का लक्षात. कळालंय का कसं सोडवायचं ते. झाल्यावर सांगा मला कळालंय ना. तुमचं झालं की मला सांगा. झालं का तुमचं डोकं वापरून झालं की सांगा. झालं बरं काय काय केलं सांगा. काय वाटलं तुम्हाला हे एक्झाम्पल मध्ये काय सोडवायला पाहिजे असं. हे म्हणजे कोणतं सांगा. एचा घातांक m गुणिले एचा घातांक n असं हो ना पण इथं बाळा बरोबर चिन्ह आहे ना. मग अशी तिथं गुणाकारच होतं इथं बरोबर आहे. काय करायचं बघा 5चा घातांक x वजा y आहे की नाही. बरोबर 125 म्हणजे 5चा कितवा केल्यावर येतो तिसरा. छान. ह्याच्यासाठी घनमूळ पाठ असावे घन पाठ करून सांगितलं होतं का त्याचा हा फायदा 5चा घन आला. आता ह्याचं पण तसंच सांगा. नाही 5 मिनिट नक्की ना. बरोबर आहे बरोबर येणार कारण घन म्हणजे 125 आहे आणि 125 5 625 आहे आणि 625 5 येईल बहुतेक. तरी पण करून बघूया 5 5 25 5 10 2 12 येतेच 31 म्हणजे 5चा कितवा करायला पाहिजे 5वा. इथपर्यंत झालं का क्लिअर तुमचं. आता काय करायचं हे काय हे दोन्हीकडे सेम आहे की नाही. म्हणजे पाया समान आहे आणि मध्ये काही बरोबर चिन्ह दिलंय की नाही. पाया समान आणि मध्ये बरोबर चिन्ह आहे. काय करायचं हे जर समान आहे तर वरचं पण समान आहे असं दाखवायचं. म्हणजे x वजा y बरोबर 3 आलं का. आता इथलं पण बघा हे दोन्हीकडचं सेम आहे आणि मध्ये पण बरोबर चिन्ह आहे की नाही. मग पाया समान असला तर वरचा घातांक पण समान आहे सांगायचं. पण कधी बाळांनो मध्ये बरोबर चिन्ह असलं तर नाही गुणाकार असायचा आणि तुम्ही म्हणायचं समान घेऊ का चालणार नाही. किती येणार सांगा ह्याचं x अधिक y बरोबर 5. कळालं का काय केलं ते. आता एक काम करायचं हे दोन्ही एक का नाही हे दोन्ही सोडवून घ्यायचे. हे दोन्ही समीकरण आहेत का नाही ही समीकरण सोडवायची. मग आपल्याला काय विचारलं x बरोबर किती येणार. आता ही समीकरण कशी सोडवायची बघा.
एक्स वजा वाय बरोबर 3 घ्यायचं. इथं एक्स अधिक वाय बरोबर 5 घ्यायचं. झालं का? 5 आणि 3 किती आले सांगा? 8. वाय आणि वाय काय होणार? वायचा वर्ग. वायचा वर्ग होणार. बाळा 1 वजा वाय 1 अधिक वाय काय होणार? वजा अधिक हा? वजा मग किती येणार उत्तर? वजा अधिक वाय. नाही बाळा, वजा वाय आणि अधिक वाय शून्यच रे, काहीच नाहीये. वाय ना वाय गेलंच की बाळा. नो येऊ का? वजा वाय आणि अधिक वाय गेलंच की. समजा मी वजा 3 आणि अधिक 3 केलं, किती येणार उत्तर? 0. मग झाले की इथं शून्यच द्यायचं आपण. हा, आणि परत पुन्हा ह्याचं एक्स आणि एक्स कोणतं येणार? 2x. कारण इथं काही वजा अधिकाचं चिन्ह आहे का? नाही. दोघांना बाय डिफॉल्ट कुठलं चिन्ह असणार? बेरजेचं, कोणतं नाही म्हणजे. मग 2x अधिक 0 म्हणजे 2x बरोबर 8 आलं का? म्हणजे मग मला सांगा 2x बरोबर 8 तर x बरोबर किती येणार? 4 बरोबर की. हे काय बाळा? हा, 4 दुनी 8 होणार नाही व्हय? त्यामुळे 2 गुणिले किती केल्यावर 8 येणार, तर 2 गुणिले 4 केल्यावर नसेल तर काय करायचं? 8/2 म्हणजे x बरोबर किती आला? 4. एक्स बरोबर 4. हा, किती काढायचं? x बरोबर 4च काढायचं. हा, दुसरं काय सांगितलंच नाही. जर y काढायचं असतं तर काय आलं असतं बघा? 4 वजा y बरोबर 3. जर तुम्हाला आता y काढायला सांगितलं असतं नाही तर हे साधं रूप होतं. x अधिक y बरोबर किती आहे? 5 आहे की नाही? मग मला सांगा x ची 4 व्हॅल्यू आहे. x अधिक y बरोबर 5 आहे. मग x हा 1 येणार. झालं की 4 अधिक 1 केल्यावर 5 म्हणजे y बरोबर 1. जर विचारलं असेल तरचा प्रश्न आहे. आले का लक्षात? आता टॅली करून होते की नाही बघा? येते की नाही? x वजा y म्हणजे 4 वजा 1 केलं 3 म्हणजे आलं 125 5 चा घन. आणि इथं पण परफेक्ट झालं. कळालं का आता कसं सोडवलंय ते? हा, ह्याचं सांगा आता. ह्याचं काय काय करूया बघा. 5 गुणिले 5. ऐका, असं वरनं नाही, वरच्या टेकडीवरनं खाली खाली गुणत यायचं. 2 चोक 8 8 दुनी 16. 5चा 16. हा, छान. ठेव काय असं तर करायचं. 2 चोक 8 8 दुनी 16 म्हणजे झाले ते बघा. एक येते. बरं बघूया की 5/16 भागिले ह्याचं किती होणार सांगा? ह्याचं किती झालं? 4 दुनी 8 8 दुनी 16. हा, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16 5/16 आलं. थांबा एक मिनिट. इथं बहुतेक नाही हा नसणार आहे कारण उत्तर आपल्याला ऑप्शन पैकी नाही दिसत. तर ते जिथं नाही दोन द्यायचं कारण सगळे उत्तर दिलं तर त्यांचं 4 दुनी 8. हा, किती झालं? फक्त 4 दुनी 8. बरोबर. किती होणार सांगा त्याला? 5 वर 5/16 आहे आणि खाली 5/8 आहे. करून साधं रूप वजाबाकी येतात ते. 5चा किती राहणार? 5चा घातांक 16 हा, बरोबर. 16 वजा 8 रे. कारण दोन्ही मध्ये भागाकीने भागिले चिन्ह नाही होय. आठवलं की नाही? हे आपण ऐका, हे असं लिहू शकतो नाही. 5/16 भागिले 5/8 म्हणजे किती आलं? 5चा घातांक पाया समान आहे, मध्ये भागाकारा चिन्ह म्हणजे वजाबाकी होणार. 5चा घातांक किती येणार? 8 आला. आता बघा बरं. 7 अधिक 1 8. छान. झाले की उत्तर बरोबर की? मग किती केल्यावर 8 येणार आहे आपल्याला? 7 अधिक 1 8. एवढं सगळं सोडवल्यावर उत्तर किती आलं आपलं? 5/8 बरोबर. किती? 5चा घातांक x अधिक 1. तिथं 5चा घातांक 8 बरोबर 5चा घातांक x अधिक 1. मग x बरोबर किती ठेवूया? 7. समजलं? आले का लक्षात? कळाले का आता? घ्या आता सोडवा. न बघता ट्राय करायचं काय? आता बघायचं नाही. बघूया न बघता सोडवायचं म्हणते तुम्हाला. खालच्यांचा गुणाकार कसा करत यायचं कळालं ना? झालं की तुमचं मला सांगा. आपल्याला पहिल्या एक्झाम्पलमध्ये वायची किंमत काढायची नव्हती तरी पण आपण काढून ठेवल्या. जरी परत कधी सांगितले बाबा एखाद्या एक्झाम्पलमध्ये वाय बरोबर किती तर ती पण जमावी.
चला सांगा 125 चा 1/3 म्हणजेच किती घ्यायचं? 125 चा 1/3 म्हणजे किती द्यायचं? काय काढायचं असतं? 125 घन काढणे. घन नव्हे का, घनमूळ बघायचं. घनमूळ सांगितलं होतं की एकदा बघ, आठवते का नाही? लिहिलेलं पण आहे. लिहिलेलं पण आहे का? बोला मग हा कितीचा घन आहे? पाचचा. हा 125 चा घातांक 1/3 म्हणजेच तुम्हाला असं मी देत होते की नाही बघा, 3 आणि 125 आणि मी असं सांगितलं बघा, असं लिहिलं काय आणि 125 1/3 लिहिलं काय, दोघांचा अर्थ एकच. सेमच आहे. हा मग सांगा ह्याचं किती येणार आता? 5 5. हा 9 छान. हा 8 हा बरोबर, व्हेरी गुड. हा आणि आता हे जर सांगितलं होतं आठवा. हा बरोबर आहे की, कारण डबल वर्गमूळ काढायचं. 81 चं वर्गमूळ 9 आणि 9 चं वर्ग नाही तसं नव्हे, तसं नव्हे बाळा. 81 डबल वर्गमूळ 1/4 म्हणजे डबल. 81 कुणाचं वर्गमूळ आहे? 9चं. सॉरी 9चा वर्ग 81 म्हणजे 81 चं वर्गमूळ 9 आणि अजून एकदा 9 चा वर्गमूळ 3. 3चा हा 3च घे. 5 हा आणि 625 हा म्हणजे किती? 625 625 चा वर्गमूळ 5. हा 5. चला बेरीज किती आली सांगा? 25. हा 5. उत्तर किती आलं? फायनल 5. आलं लक्षात? केवढं मोठं दिसतंय बघा. हे दिसतात का? पण असं माहित असलं की पटकन कळणार 1/3 वगैरे ते. हेच सांगा आता. 16 गुणिले 16. हा छान. 256 लिहित बसायचं का? नाही. हा 16 गुणिले 16. 8 गुणिले 8. हा खाली 4 गुणिले 4. हा. 2 गुणिले 2. हा बरोबर. 8 चा घातांक 1 ते विसरायचं नाही. 2 गुणिले 4 चौक 16 ला 1 16 कॅन्सल करूया. 3 आणि- 2 ला हे वाढेल. हा, किती झाले? 2 गुणिले 4 4 गुणिले 8 8 गुणिले 16. हे पण घालूया की. याला हे घालून टाकूया की एवढं सगळं. म्हणजे राहिलं किती? फक्त 33 64. 8चा दुसरा घास. हा म्हणजे 64 बरोबर. 8चा दुसरा घास. छान. म्हणजे किती येणार? 8चा वर्ग बरोबर 8x म्हणजे x बरोबर किती? तर 2. आलं का बघा? कळालं का? इथं पण आहे की नाही बघा, पाया समान असला की हे वरच्यांचं समान असते. म्हणजे आलं का नाही? x बरोबर 2 झालं का नाही? शोधा. कळाले का ते? मनाने सोडवा. तुम्हाला उलट टेस्टला परत अभ्यासच नाही करायला लागत. इथंच तुमचा 100% झाल्यावर कशाला घरी करायला लागतोय सांगा? नाही केला तरी पण चालतोय. चला सांगा बाळांनो, पहिल्याच उत्तर किती आलं? पहिल्याचं 1चा वर्ग 1. हा कारण 4 चा घातांक 0 आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 1 असला तर उत्तर किती येतं? किती येतं? 1च की. कोणत्याही संख्येचा घातांक 0 आला तर उत्तर किती? 1च येतं. मग 4 चा 0 मध्ये किती आलं? 1 आणि 1 चा वर्ग बरोबर किती येणार? हा ह्याचं सांगा काय काय केलं? 9 गुणिले 9 एवढं करत बसला परत 11 गुणिले 11 एवढं केलं नाही करायचं. एक काम करायचं, तसं करत बसला तुम्ही सगळ्यांचा गुणाकार म्हणजे 4 3 वेळा लिहिलं, 6 3 वेळा असं लिहित बसला काय? नाही रे, असं करायचं. शॉर्टकट वापरायचं. बघा काय करायचं, वर सगळीकडे घातांक सेम आहे की नाही? घातांक सेम असला की नाही, घेऊ का 9 गुणिले 4 गुणिले 6 करायचं आणि घातांक एकच लिहून टाकायचं ते. मग एकूण एकच अर्थ झाला नाही सांगा? 9 चा तिसरा, 4 चा तिसरा आणि 6 चा तिसरा. अर्थ तसाच झाला ना त्याचा. भागिले ह्याचं सांगा 18 गुणिले 12 ब्रॅकेटचा घन करायचा. आता ह्यांचा गुणाकार करा बरं किती येतोय बघा. 9 गुणिले 4 गुणिले 6. किती सोपा आहे. तुमचं पाठ आहे. पाठ आहे तुमचं. 36 सख्खा म्हणजे 6 चा घन. हा मग 216 चा घन आला ग. हा भागिले ह्याचा 18 गुणिले 12 किती येणार?
हातच्या गेला 9, 12 चे 12 आणि 9 12, 9, 21. हा 216चा घन उत्तर किती आलं? 1. झालं. केवढं सोपं होतं बघा आणि केवढा वेळ त्याला पेजेस घालवत बसला. त्याचं सांगा मग 2 ओळी तर गेल्या की नाही, बरं वेळ वाया गेला नाही तुमचा. 16चा कितवा? हा 256. किती सोपा आहे. केवढा वेळ होता? 256 वर्ग. मग काय 16चा वर्ग म्हणजे 256 ना. 16चा x तिथं पाया समान आहे ना, तिथे लक्ष द्यायचं. पाया समान आहे म्हणजे x बरोबर किती आला? 2. मी एवढा विचार करतात नाही, जरा सुट्टी दिली की सगळं विसरलं नाही. त्याचं सांगा. 1 अधिक 1 खाली 1 अधिक 1 अधिक 1 हा 2/3. बरोबर. आणि नियम लक्षात असलं तर लगेच लक्षात येणार का? नाही तर मग 3चा 0 म्हणजे काय घ्यायचा? का 0 घ्यायचा का 1 घ्यायचा का काय कळावं सांगा. कळालं आता का? 4चा 12वा घात. थांबा की लिखून दे. थांब. त्याचं 4चा 12वा घात हा. आणि गुणिले त्याला पहिला भागाकार करायचा. हा पहिल्या भागाकार करा. मग मग 4चा 12 गुणिले 4चा त्याच्यात 14. करता असं पण काही पाया समानच आहे ना, त्याच्यामुळे पाया समान असून गुणाकाराची ह्यांची बेरीज करून मध्ये वापरले तर चालेल की नाही. काय प्रॉब्लेम येणार ह्याला? कुठे येतोय तुम्हाला? नाही काय होणार. 4चा हे सेम आहे तर पाया समान आहे वर घाताकांची बेरीज. 12 अधिक 4 16 भागिले परत 4चा 17 एकूण एकच. हा 4चा घातांक किती होणार? 16 वजा 17 म्हणजे वजा 1. म्हणजेच हे असं तर लिहू शकतो किंवा मग कसं तर 1/4. हा 1/4चा 1 लिहिला काय नाही लिहिला काय किंमतच नाही ना त्याला. हाय असं लिहिलं तरी चालेल. आले का बघा? जमेल का? बरोबर. आणि 4 वजा 17 केलं असतं पण तेवढंच येणार. 17 4 13 12 हा तेवढंच आलं असतं. हे बघा इथं भागाकार केला असतं तरी म्हणजे भागाकार केलेला योग्यच आहे सोडा सुरुवातीला, तरी पण तेवढंच आलं असतं. काय नाही प्रॉब्लेम आला असता. आलं का लक्षात? असं पण पाया समानच आहे ना गुणाकारामध्ये पण त्याच्यामध्ये पण. पदावलीमध्ये भागाकार घेतलेला अगोदर चांगलाच आहे, पण आता इथं दोन्ही उत्तर सेमच येतात आहे. ती पण आपण पाया समान आहे म्हणून तसं घेतलंय. शिस्तीत सोडवा, गडबड करू नका. समजलेत का रे? ज्या त्यावेळी विचारत चला काय, जेणेकरून मराठीचा अभ्यास तुम्हाला परत करायला आला पाहिजे. इंग्लिशसाठी वेळ मिळाला पाहिजे. गणिताचं इथंच परफेक्ट केल्यावर घरी करायची गरज लागत नाही सांगा. आणि आदनमधनं टेस्ट होते तेव्हा चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन होतेच, त्याच्यामुळे काही गरज पडत नाही.
जेवलाय का तुम्ही कसं आता? जेवलाय? जेवलो मग अशी जेवलाय? जमतील का आता? तुम्ही सोडवणार का? देऊ तुम्हाला होमवर्कला?